नमस्कार सर्वांना. नमस्ते मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्ते मॅम. नमस्ते. पण एक मिनिट वाट बघूया आणि मग वर्ग चालू करूया. ठीक आहे मॅम. पूर्ण प्रार्थना बोलते. एकच मिनिट आपण वाट बघूया सर्वांची आणि मग प्रार्थना म्हणूया. ठीक आहे. सर्वांनी पुस्तक वही ते घेतलंय ना? हा. Yes, कोण ma'am. आणलं नसेल तर घेऊन या. प्रिंट आउट आणलं ना? मॅम. काय म्हणते इरा? प्रिंट आउट दाखवतीये का? कोण म्हणेल आज प्रार्थना? सगळ्यांची पाठ झाली का प्रार्थना? हा झाले मॅम. हा. सर्वांची पूर्ण केली का? हा मॅम. हा मॅम. अरे वा. एक मिनिट. स्वरित, तनुष, अनिशा सगळ्यांची पाठ आहे. मॅम. ठीक आहे, चालेल. आपण कुणापासून सुरू करूया? हो, तेच ना. तेच मी विचार करते, सर्वांची प्रार्थना पाठ झाली ना, तर कोणापासून सुरुवात करू? तर आपण सुरुवात आहे ना इरापासून करूया. आणि मग पहिलं कडवं इरा म्हणेल, त्याच्यानंतर स्वरित म्हणेल आणि मग तनुष म्हणेल. येस. ठीक आहे, चालेल. ठीक आहे मॅम. सर्वांनी प्रार्थनेसाठी ताट बसायचंय हात जोडा आणि जोरात म्हणायचे. आणि प्रार्थनेसाठी सर्वांनी हात जोडायचे आहेत. इरा कर सुरुवात. हीच मोची प्रार्थना अरे हेच मोची मागणे. हीच मोची प्रार्थना अरे हेच मोची मागणे. मानसानी मानसाशी मानस सम मागणे. हीच मोची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारी संपुटे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुने. अन पुन्हा पसरो बजावन शुद्धतेचे चांदणे. मानसानी मानसाशी मानस सम वागणे. हीच मोची प्रार्थना. स्वरित. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उड्या
उगवेल उगवेल. आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. तनुष म्हण ना. कुठून लाभले ते आयुष्य ठितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे ते थांबले जे संपले घेत राजो श्वास आता तो पुन्हा नागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान छान म्हटलंस तनुष. काही शब्द स्पष्ट म्हणायचे आहेत. चुकीचा उच्चार नाही करायचा. काय ओळ आहे ती. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी मानसा समवागणे. शब्द चुकवायचे नाहीयेत. जिथे वागणे माणसाने माणसाशी मानसा समवागणे. वागणेच्या ठिकाणी वागणेच म्हणायचंय. मागणे असं नाही म्हणायचं. ठीक आहे मॅम. शब्दांकडे लक्ष द्या. ठीक आहे. आपण ना एका वर्गात आहे ना, तुमच्या सगळ्यांची प्रार्थना पाठ आहे म्हटले की नाही तुम्ही, तर एका वर्गात आहे ना आता, म्हणजे मी सांगेल पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या, प्रत्येकाने पूर्ण प्रार्थना म्हणून दाखवायची मला. ठीक आहे. मग आता तुम्ही मागच्या वर्गामध्ये मॅडमने जे तुमचे 2 हे झालेले कविता 2 धडे झालेले त्याच्यावरची जी प्रश्न उत्तर होती ती तुम्ही सोडवली का वर्गात? वहीमध्ये सोडवलं का? वर्गात तर झाले ना आपले प्रश्न उत्तर सगळे घेतलेले, हो की नाही? आमची सहल म्हणून आपण घेतला होता ना, मागच्या शनिवारी धडा घेतला होता. हा, ते मॅम. सगळ्यांचं पूर्ण केलं त्यांनी तुम्ही प्रश्न आणि उत्तर? हे बघा आत्ता दाखवू नका. आता तुम्ही काय करा, ज्याचं झालंय की नाही लिहून ते सगळं एकदा मला टाका, मी मग चेक करू आम्ही. मॅम माझी परीक्षा सुरू होती त्याच्यामुळे मी केलं नाही. पुढच्या आठवड्यात चालेल, करतो. चालेल. पुढच्या आठवड्यात करतो. संपल्यावर कर. ठीक आहे परीक्षा चालेल. संपल्यावर कर, चालेल, हरकत नाही. कुठली परीक्षा मी होती? ऑलरेडी ग्रुपवर टाकले. पाहिलं. मी आमची सगळ्यांचे अभ्यास केले ठीक आहे. आणि हो, ग्रुपवर हो. पण टाकले. ऋत्विकची चित्रकलेची परीक्षा होती का? नाही मॅडम, आमच्या इथे ओणमच्या याच्यासाठी मल्याळम असोसिएशन कडनं चित्रकला स्पर्धा घेतली होती. अच्छा, मला वाटलं की त्या ज्या एलिमेंटरी इंटरमिजिएट नाही, एक्झाम नाही, असतात नाही. ना त्या. नाही, अच्छा. त्याचे सगळे मित्र बसले होते तर त्याची खूप इच्छा हा, होती. बरोबर. तर आता तुम्ही ग्रुपवरती पोस्ट केलेलं आहे ना, तुम्ही म्हणता, तर ज्याने पोस्ट केलंय त्याचं मी चेक करेलच गृहपाठ, पण ज्याने केलं नाहीये, सोडवलं नाही, त्यांच्यासाठी सांगते मी की तुम्ही त्या धड्याखालची प्रश्न उत्तर सोडवा आणि ग्रुपवर पोस्ट करा. तर आता मी हे का सांगते, आता हा आपल्या वर्गामध्ये आपण अभ्यासक्रम होताच, पण तुम्ही ग्रुपवरती मेसेज बघितला का? आपल्याला बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्याकडून परीक्षा घेतल्या जातात. बघितलं का मेसेज? नाही मॅम. हो मॅम. बघितला ना, टाकलेला आहे ना. एक मिनिट. हो मॅम. मॅम मी नाही बघितलं. आपल्या वर्गात टाकलेला नाहीये ना मॅडम? मॅडम मॅडम? निबंध नाही झालेला आहे. निबंध स्पर्धेचा आला म्हणजे दुसऱ्या व्हायच्यात, पण हा नाही आलेला आहे. हा बरोबर. टाकते मग मी तो मेसेज. तर बृहन महाराष्ट्र मंडळाकडून परीक्षा घेतल्या जातात. तर आपल्या वर्गामध्ये ना, म्हणजे त्याचं एज गट वगैरे कसं आहे ते सगळं त्या याच्यामध्ये आहे, मेसेजमध्ये आहे. तर ते पाहूनच म्हणजे त्याला एक फॉर्म वगैरे येतो आणि मग ती सगळी माहिती वगैरे भरून तुम्ही बापूसाहेब शिंदे त्यांच्या याच्यावरती ती सगळी माहिती पाठवायची आहे. ठीक आहे. तर ह्या परीक्षेला सर्वांनी बसायचं आहे. तर ह्या परीक्षेला कुठला अभ्यासक्रम आहे?
जो आता आपण आपल्या वर्गात शिकवलं गेलं, म्हणजे 2 धडे आणि 2 कविता, 2 धडे आणि 2 कविता, ह्याच पाठाखालची प्रश्न उत्तरं जी स्वाध्याय म्हणून आपल्याला आपल्या पुस्तकात दिली ना, तर तेच प्रश्न उत्तरं आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातील. ती परीक्षा कधी आहे, त्याची वेळ, ते सगळं तुम्हाला त्या मेसेजमध्ये येईल. आम्ही तो मेसेज तुम्हाला पोस्ट करू ग्रुपवर. ठीक आहे. आता फक्त तुम्ही काय करायचंय, मेसेज आल्यानंतर तुमच्या आईबाबांना सांगा, फॉर्म फिलअप करून त्याची सगळी माहिती तुम्हाला त्या नंबरवरती, तुम्हाला जो नंबर दिलेला राहील त्या नंबरवरती पाठवायची आहे. काय आणि मॅम? काय मॅम? बृहन महाराष्ट्र मंडळाकडून परीक्षा घेतल्या जातात मराठीच्या. तर त्या परीक्षा तुम्हाला सगळ्यांना द्यायच्या आहे. ती जी परीक्षा आहे, परिचय परीक्षा असं नाव आहे त्याचं. तर त्या परीक्षेविषयीची आणखी माहिती तुम्हाला त्या मेसेजमध्ये मिळेल. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण की का, त्या परीक्षेला जे वर्गात शिकवलं गेलंय त्याच्यावरतीच प्रश्न उत्तरं विचारले जातात. आणि त्या परीक्षेच्या संदर्भात जर कोणाला काही शंका असतील तर पुढच्या वर्गात तुम्ही विचारू शकता. आता फक्त त्याचा मेसेज वगैरे आम्ही ग्रुपवर टाकू, मग नंतर तुम्ही विचारा पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे. आता त्या परीक्षेला कुठला अभ्यास आहे तोच अभ्यास आपण या आपल्या वर्गामध्ये पूर्ण करून घेतोय. म्हणजे सध्या आता तुम्हाला काय करायचंय, फक्त अभ्यास करायचा आहे. आणि त्या धड्याखालचे जे स्वाध्याय आहेत ते लिहून त्याचे प्रश्न उत्तर छान काय म्हणतात त्याला लिहून काढा. आणि विचारल्यावरती आली पाहिजे की नाही. तर ती सगळे प्रश्न उत्तर लिहून काढा वहीत आणि ती ग्रुपवरती पाठवा, मग आम्ही चेक करू. ठीक आहे. आता सगळ्यांनी प्रिंट आउट आणली आहे, पुस्तक घेतलंय. आज आज ना आपण ही कविता बघणार आहोत, नाच रे मोरा. माझ्याकडे पहिला पेज मध्येच आहे. हो हो. बघा पहिला पेज प्रणवी व्हिडिओ ऑन कर. पहिल्या पेज वरतीच सगळ्यात पहिली कविता आहे सगळ्यात सिलेबस. पहिली कविता. पहिलीच कविता आहे. प्रणवी व्हिडिओ ऑन कर. मॅम नाच रे मोर. हा, नाच रे मोरा. नाच रे मोर नाहीये, नाच रे मोरा. नाच रे आ की मोर. मात्रा आहे की नाही रला. नाच रे मोरा. प्रणवी पुस्तक घेतलंय का तू? पुस्तक नाहीये का तुझ्याकडे प्रिंट आउट? आजच जॉईन झाली का, मागच्या वर्गात होती? नाही, मागच्या वर्गात होती मी. हो, मग तू घेतलं नाही, प्रिंट आउट घेतली नाही कारण का? की खूप दिवस झाला मी जॉईन नाही केलं. आता मग प्रिंट आउट घे, कारण की तू अभ्यास कसं काय करशील ना मग. आता लक्ष दे, पण पुढच्या वर्गात त्यांना प्रिंट आउट घेऊन ये. ठीक आहे. तर बघा, आपण आहे ना नाच रे मोरा नाच ही कविता बघणार आहोत. ह्या कवितेच्या खाली ना कवीचं नाव दिलेलं असतं. ही जी कविता आहे ती ग दी माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. ह्या कवितेचे कवी कोण आहेत? ग दी माडगूळकर. आणि ना हे गाणं आहे बरं का, आपण लहान होतो ना तेव्हा तुम्ही ऐकलेलं असेल ना, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हा नाच रे मोरा तर ही आंब्याच्या जी नाच. कविता आहे हिला संगीतबद्ध केलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. नाच रे मोर आणि आंब्याच्या देव नाच. बाप्पा या चित्रपटातलं हे गाणं आहे. तर आता बघा, कुठलीही कविता ज्यावेळेस आपण ना गाऊन म्हणतो की नाही, त्यावेळेस ते जास्त छान वाटतं, लक्षात राहतं. आणि असं म्हणून ऐकून गाण्याच्या याच्यात ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस ते जास्त लक्षात राहतं. आता जर तुम्ही नुसतं असं वाचून वाचून म्हटलं ना तर ते म्हणजे नाच रे राहतं मोर लक्षात, पण आकाश गाणं गुणगुणायला जास्त छान वाटतं की नाही. तर आपण आहे ना एकेकाकडून मी एक सांगते, एक एक कडवं वाचूया आणि मग नंतर कवितेचा अर्थ समजून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे आयुष, मॅम. आयुषकडे पुस्तक आहे का प्रिंट आउट? वाच, पहिलं कडवं वाच. अनम्यूट नाच करा. रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच.
ढगांची वारा झुंजला रे, कापूस पिंजला रे, आता तुझी पायी विजिलेचे ताई, फुला पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वना, नाच रे मोरा नाच. इरा वाच पुढे. बघा आता तुम्ही वाचायपेक्षा म्हणताच आहे, हो की नाही? हा हे बघ अच्छा. वाच. वाच ना. झर हा पुढे वाच ना. झर हा जोरात वाच. अगं वाच ना. धार धार झरली झरली धार वाच ना पुढचं वाच ना. तू वाच इरा. हम्म. सादम सादम हे इथलं इथलं. हे हे बघ दुसरी लाईन. सा दम डाळ दा हम्म. ची हा बीजला भिजली बिजली हम्म. इरली हम्म. इडली रे हा पाव हम्म. सात पाव सात हम्म. द- दहा हम्म. उ बरोबर. दहा हु हम्म. काही हम्म. तरी हम्म. गाऊ हा इकडे बघ इरा, वाच आणि इकडे बघ, आईकडे नको बघू. हम्म. क हम्म. रु हम्म. करुड हम्म. पुका हम्म. रा पुकारा हम्म. नाचरे हम्म. करून पुकारा नाच 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 करून पुकारा नाच. हा ठीक आहे. वाच पुढे. हे वाच. कंटाळा आला. नाही ठे हा ठब्ब ठेब ठेब हम्म. ठेबे ठब्ब ठेबे ठेबे हम्म. थेंब थेंब. ठेब ठेब हम्म. त हम्म. तड तळ्या तळ्या हम्म. याट हम्म. तळा याट हम्म. तळ्यात. तळ्यात हम्म. नाचरेटी नाचरेटी नाचती नाचती. नाचती रे रे हम्म. कूप टप टप पू टप 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 टप. टप टप हम्म. पानट हम्म. पानट हम्म. बा वा वा हम्म. जली वाजली त त वाजती. वाजली त वाजती वाजती. जतीर रे रे हम्म. पाव हम्म. साचया पावसाच्या पावसाच्या. हम्म. रे हम्म. घा हम्म. तघ रेखात बरोबर. रे घात हम्म. रेघात. खे हम्म. रे अळ अळ खेळ खेळू खेळू हम्म. दे नाही बघ नीट दी नाही दो दो हम्म. घम घा घा हम्म. त हम्म. दी हम्म. र हम्म. या निळ्या. निळा हम्म. इराची आई, हा बोला. तिला सांगते तुम्ही नका मदत करू, म्हणूनच मी तिला म्हटलं की इकडे माझ्याकडे बघ. बरं बरं ठीक आहे मॅम. हा वाच. सई
सब सौ मॅम सांगत आहेत बघ मॅम सौ सांगत आहेत. सौ सौ ग दया सौंगड्या सगळ्या नाच रे नाच 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 हा प्रयत्न कर इरा घरी हा तू आई मदत करेल तुला ठीक आहे ठीक आहे वर्गात आम्ही सांगू घरी आई सांगेल तुला आता तनुष वाच अनम्यूट कर तनुष. कुठलं कडवं शेवटचं कडवं. पावसाची रिमझिम पावसाची रिम रिमझिम ताप ताम भली रे तुझी माझी जोडी जमली रे आबाळात छान छान शांत रंगी कमान कमान कमानी खाली त्या नाच आता जान्हवी वाच परत पहिल्यापासून पहिलं कडवं वाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगाशी वारा झुरला रे झुंजला रे काळा काळा पाऊस पिंजला रे काळा काळा कापूस काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाडी वीज देते ताडी आता तुझी पाडी वीज देते ताडी फुलव पिसारा नाच आता अनिशा वाच पुढचं कडवं अनम्यूट कर झाडाची बिसली इरली रे पावसात नाहू काहीतरी गाव करून पुकार नाच थेंब पुकारा नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पादात वाजती रे पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात नेळ्या सोगड्या नाच निळ्या सौंगड्या नाच स्वरित वाच पुढचं कडवं पावसाची तू म्यूट अनम्यूट कर थेंब थेंब आणि त्याच्या खालचं कडवं म्हटली मी पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी झोपली जमली रे आभाळात छान छान
सात रंगी कामान कामानी खाली त्या नाचा नाच. त्या नाच ऋत्विक नाच पहिलं रे मोरा आंबा आंब्या नाच नाच रे मोरा नाच ढगाशी वारा झुंजला रे झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी पाळी वीज ते ताळी फूल व पिसारा नाच झरझर घर थांब आता. ऋत्विक थांब. प्रणावी तुझ्याकडे नाहीये ना प्रिंट आउट वगैरे काहीच? ठीक आहे, मग पुढच्या वर्गात घेऊन या हं. तेव्हाच तू वाचशील कसं काय ना मग, हो की नाही? तर बघा, हे जे आहे ना, हे बडबड गीत आहे, बालगीत आहे. म्हणून तुम्ही आता बघा, बरेच जण आहेत ना, ज्यावेळेस वाचत होते ना, तर ते गाण्याची लय येत होती त्यांना. नाच रे मोरा आंब्याच्या वनात असं म्हटल्यावरती आहे ना, ते चटकन लक्षात पण राहतं, पाठ पण होतं. असं सलग असं नुसतं नाच रे मोरा आंब्याच्या वनात असं वाचताना जरा त्रास होत होता. तुम्ही बहुतेकांनी ऐकलेलं असेल ना छोटे असताना, हो ना? गाणं वाचताना चांगलं पडते. हा. मी गाणं वाचला. गाणं माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलंय गाणं हे? मी नाही सगळ्यांनी ऐकलंय ऐकलंय. पण मी गाणं वाचलंय. मी ऐकेल गाणे पण वाचले. ठीक आहे. आता ना ही कविता ना आपण शिकायच्या आधी जे गाणं आपण लहानपणी ऐकलंय ना तसं गाऊनच मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ना ह्या पूर्ण पुस्तकामध्येच ना याची खूप मदत होते. हे चित्र तुम्हाला दिलेले आहेत बघा. ह्या चित्रावरून समजायला मदत होते कुठलाही धडा, कविता. तर एकदा ना मी वाचायपेक्षा म्हणून दाखवते. ऐका सगळ्यांनी. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाव काहीतरी गाऊ, पावसात नाव काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप्प टप्प पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.
तर ही जी कविता आहे ही कविता कोणी लिहिलेली आहे? कवी ग. माडगूळकर यांनी. आणि आता आपण जी म्हणतोय की नाही, म्हणजे आपण नाही, पण तुम्ही ज्यावेळेस युट्यूबला वगैरे ऐकाल तर त्याला जे म्युझिक दिलेलं आहे, जे संगीतबद्ध केले ते कोणी केलंय? पु ल देशपांडे यांनी. तर आता बघा, तुम्हाला चित्राच्या मदतीने पण समजेल. एक मुलगी उभी आहे, समोर मोर दिसतोय आणि पाऊस पडतोय आणि याच्यामध्ये दिसत नाही झाडं. सगळं, हा, आजूबाजूला झाडं दिसत आहेत. तर हे कशाचं वर्णन आहे माहितीये का ह्या कवितेमध्ये? मुलगी पाणीमध्ये पण आहे. हम्म पाणीवर नाचतोय हा नाचतोय हा मुलगी. हा, ती मुलगी नाचते, मोर नाचतोय. तर ही कवीने कवीने मॅम केलेली मोर म्हणजे पिकॉक. हा, मोर म्हणजे पिकॉक. तर ही ना कवीने काय कल्पना केलेली आहे ते याच्यात दाखवलेलं आहे. खरं तर ना, आता ज्यावेळेस पावसाळा असतो की नाही, मग निसर्गाचं जे बदलणारं रूप आहे, मग पहिल्यांदा अगदी काय ना, आपल्याला बघा खूप जोरात वारा सुटतो आणि असं वाटायला लागतं की नाही, विजा चमकायला लागतात आणि असं आपण म्हणतो की पाऊस पडेल वाटतं आता. सगळ्या आकाशात आभाळात सगळं काळे काळे मेघ दाटून येतात आणि मग आपल्याला कळतं की नाही पाऊस येईल. तर त्या पावसाच्या येण्याच्या आधीच आणि मग मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतरचं जे वर्णन आहे, तर सर्वांनी म्यूट करा. तर त्या निसर्गाच्या बदलतं जी परिस्थिती आहे, त्याचं जे चित्रण दिसतंय तुम्हाला इथे, तर त्याचं वर्णन कवीने ह्या कवितेत केलेलं आहे. आणि बघा, त्या चित्रामध्ये ना एक मुलगी आहे, तर ती मुलगी सांगते, म्हणजे अशी कल्पना आहे. काय? ती मुलगी काय म्हणते त्या मोराला? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कोणत्या वनात नाचायला सांगते ती मोराला? आंब्याच्या वनात. वन म्हणजे काय? फॉरेस्ट, जंगल. हम्म ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. म्हणजे पाऊस यायच्या आधी आकाशामध्ये काळे काळे मेघ दाटून येतात. असे चालत असतात बघा, ढग असे चालतायत असं वाटतं आपल्याला. आणि ते जे काळे काळे ढग आहेत ते कसे दिसतात? कापसासारखे दिसतात. पिंजलेला कापूस असतो की नाही, तर त्याच्यासारखे ते जे ढग आहेत ते त्या पिंजलेल्या कापसासारखे दिसतात. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. ती मुलगी काय म्हणते की वीज आता तुला टाळी देते, म्हणजे वीज कडकडायला लागल्या असतील, पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता तुझी पाळी, म्हणजे ती मुलगी म्हणते त्या मोराला की आता तुझी पाळी, वीज देते टाळी आणि फुलव पिसारा नाच. पाऊस पडायच्या आधी किंवा ज्यावेळेस मोराला कळतं की आता पाऊस येणार आहे, त्यावेळेस त्याला खूप आनंद होतो आणि तो त्याचा पिसारा फुलवून नाचायला लागतो. तर हे जे पहिलं कडवं आहे ना, याच्यामध्ये पाऊस आता येईल त्याच्या आधीचं वर्णन आहे, अजून पाऊस सुरुवात नाही झालेली. पुढच्या कडव्यात काय म्हणतायत कवी की झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. झरझर पावसाची धार आहे ना, तर तिचा म्हणजे आवाज किंवा आपण तिचं वर्णन कसं करतो? झरझर पाऊस कसा येतो? झरझर. झरझर धार झरली रे, म्हणजे आता पाऊस यायला लागलाय. झाडांची भिजली इरली रे. इरली म्हणजे काय? इरली म्हणजे झाडं असतात की नाही, झाडांची पानं. तर ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्यावेळेस पहिल्यांदा पाऊस कुठे पडतो? झाडांच्या पानावर. तर त्या पानांमुळे ना, झाडांच्या पानामुळे एक छत्रीसारखं आवरण वरती झाडांच्या टोकावरती तयार होतं. तर इरली म्हणजे ती एक प्रकारे अम्ब्रेला ऑफ लिव्स. तुम्ही रेनकोट घालताना पाऊस आल्यावर सर्वजण रेनकोट घालत असाल. तसंच पावसात शेती करताना म्हणजे विशेषतः भाताची शेती जिथे करतात कोकणात, तिथे भिजू नये म्हणून एक असं पानांनी बनवलेला छोटासा रेनकोट किंवा छत्री टाईप घालतात, जे असं पूर्ण अखंड असतं. त्याला इरली असं म्हणतात. पानांनी बनवलेलं पूर्ण असं ओढून घेतात, म्हणजे ते भात लावू शकतील, पावसात पण काम करू शकतील. आणि आता तुम्ही जे स्कूलमध्ये घालून जाता तो रेनकोट. रेनकोट
हे इरलीसारखंच काम करतं दोघांचंही. हम्म. आणि ते भाताचं पीक आपण पावसातच लावू शकतो ना. खूप पाऊस लागतो भाताला खूप पाऊस पावसात लावतात. लागतो भाताच्या पिकाला. तर इरली म्हणजे काय, एक प्रकारचं छत्रीसारखंच असतं, फक्त ते पानांपासून तयार केलं जातं. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. पावसात न्हाऊ म्हणजे काय, पाऊस आल्यावरती बघा किती आनंद होतो आपल्याला, काही काहींना भिजायला खूप आवडतं की नाही. हा, न्हाऊ म्हणजे एक प्रकारचं भिजणं, आपण आंघोळ कशी करतो तसं. काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. आणि आपण काहीतरी गाऊया म्हणजे आनंदाचं गीत ते गाऊया. आणि आणि ती ती जी मुलगी आहे ती 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 त्या मोराला म्हणते, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ गाऊ करून पुकारा नाच. पुकारा म्हणजे मोर जो आहे ना, तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज जो काढतो की नाही, तर त्याला त्याला म्हटले त्यांनी पुकारा. मोराचा जो आवाज असतो की नाही, मोर जो आवाज काढतो त्याला काय म्हणतात माहितीये का? कसा आवाज काढतो मोर माहितीये? मोराचा आवाज कोणी ऐकले झू मध्ये किंवा कोणी बर्ड सेंच्युरी मध्ये वगैरे गेलं असेल तर? मॅम, मी मोरचा आवाज ऐकला. मी एखादा झूला गेलो होता बेंगलोर मध्ये. हा, कसा असतो? मॅम मियाव मियाव तसं. हा, मियाव मियाव. यार असं निया निया करत असते. हम्म. मी हा. 2-3 मोर बघेले. मोराचा आवाज मियाव मियाव. आणि त्या आवाजाला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? नाही. केका. येस. मॅम या चित्रा मॅम हे चित्रा मोराच्या आवाजाला म्हणतात केकारव. एक नंतर तुम्हाला आम्ही सांगू, मग तुम्ही वहीत लिहून घ्या. पुढच्या कडव्यात काय म्हणतायत कवी? थेंब थेंब तळ्यात मॅम, नाचती रे. माझं कळलं. नाचणी मोरचं काही स्वाध्याय नाहीये. हो, त्या पुस्तकात स्वाध्याय दिलेलाच नाहीये. आम्ही तुम्हाला असेच त्या कवितेवरून प्रश्न उत्तर विचारणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता दुसऱ्या कडव्यामध्ये ना पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे आहे, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. म्हणजे आता पाऊस जोरात सुरू झालेला आहे, मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. आणि ते जे थेंब थेंब आहेत ना, तर ते तळ्यात नाचती रे म्हणजे जे थेंब पडतात ना त्याला मला पाऊस कवी. तर पिक्चर मध्ये दिसते. हा, पिक्चर मध्ये दिसतंय, बरोबर. हम्म. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. कवीने ही कल्पना केलेली आहे ह्या कवितेमध्ये, की ते जे पावसाचे थेंब थेंब पडतायत आणि त्याचा आवाज कसा होतोय, टप टप पानावरती त्या पावसाच्या थेंबांचा आवाज टप टप होतोय. आणि जणू काही ते थेंब नाचतायत, अशी कवीने कल्पना केलेली आहे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. पावसाच्या रेघा म्हणजे बघा, तुम्हाला चित्रात पण दिसतायत, वरून आकाशातून पाऊस खाली पडतो म्हणजे त्या रेषा तयार होत आहेत. खेळ खेळू दोघात निळ्या सौंगड्या नाच. तर ती काय म्हणते, ती मुलगी त्या मोराला, पावसाच्या रेघात खेळ खेळू, आपण दोघही खेळ खेळूया आणि निळ्या सौंगड्या नाच. सौंगड्या म्हणजे काय, सवंगडी. सोंगड्या म्हणजे सवंगडी, फ्रेंड. तर ती मुलगी त्या मोराला म्हणते की आपण दोघं नाचूया, म्हणजे काय, आपण मित्र आहोत बुवा असं म्हणून. आता बघा पुढचं कडवं. पावसाची रिमझिम थांबली रे. आता मुसळधार पाऊस पडून गेला आणि आता पाऊस कमी व्हायला लागलाय. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. ती मुलगी म्हणते त्या पिकॉकला, मोराला. आभाळात छान छान सातरंगी कमान. सातरंगी कमान म्हणजे काय? मॅम आभाळात म्हणजे आभाळात म्हणजे स्काय आकाशात. मध्ये, आकाशात, स्काय मध्ये. आकाशात. सातरंगी कमान माहितीये का? रेनबो. हा, रेनबो.
बघितलाय का तुम्ही रेनबो? दोन तीन वेळा वगैरे इंद्रधनुष्य हा, इंद्रधनुष्य. मी 2-3 वेळा वगैरे कोण म्हणतं? पावसाचं वातावरण येतं ना त्यावेळेस इंद्रधनुष्य येतो बघा. आणि छान दिसतो. तुम्ही पावसाचं ज्याने कोणी बघितलं नसेल ना तर जेव्हा येईल आई बाबांना सांगा आणि तेव्हा बघा. छान दिसतो खूप. आभाळ रेनबो आभाळ छान छान. बघितला. स्वरितने बघितलाय का? हा. हम्म. कोणी नाही बघितलेला? सर्वांनी मी बघितला का? बघितलंय. मी वगैरे अनिशाने नाही बघितलेला का? फक्त 3 कलर बघितले. तीन कलर. मी बघितला रेनबो. हम्म. मी पण बघितला आहे. हा. मी 2-3 वेळा वगैरे 2-3 वेळा. इराने असं पाहिलंय ना काय पाहिलं रेनबो? कधी? तू पाहिलंय की नाही? हा इराने बघितलाय का? हो. तेच विचारते मी की तू रेनबो बघितलाय का? अनिशा आणि प्रणवी तुम्ही पाहिलंय दोघींनी? बघितलं. तनुष अनुषने पाहिलंय? पाहिलोय. 10दा पाहिलोय. 10दा. अरे वा. छान. आवडतं तुला बघायला इंद्रधनुष्य? भरपूर आवडतंय. भरपूर आवडतं. छान. ती जी 7 रंगी इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7 कलर. म्हणून कवीने म्हटलंय त्या कवितेत 7 रंगी कमान. इंद्रधनुष्य दिसतो की नाही तसा क बसणारा तर त्याला म्हटलंय त्यांनी कमान. 7 रंगी कमान. 7 रंगी कमान म्हणजे रेनबो, इंद्रधनुष्य. कमानी खाली त्या नाच. आणि ती मुलगी म्हणते त्या मोराला की कमानी खाली त्या नाच म्हणजे त्या इंद्रधनुष्याखाली नाच. त्या चित्रामध्ये पण दिसतंय बघा आपल्याला असे कर्व. या पावसाच्या रेघा दिसतायत, या असे ढग दिसतायत आणि ती इंद्रधनुष्याची कमान दिसतीये. आणि म्हणून ती मुलगी म्हणते त्या मोराला कमानी खाली त्या नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात. म्हणजे आजूबाजूला झाडं कसली आहेत बरं? कशाची झाडं आहेत ही? आंब्याचे. हा, आंब्याची. कारण की आंब्याच्याच वनात नाचायचंय ना. मोराला काय सांगते ती मुलगी? नाच रे मोरा आंब्याच्या वनात. या धड्याखाली ना प्रश्न उत्तर दिलेले नाहीयेत. आम्हीच तुम्हाला या कवितेतून एका वाक्यात काही प्रश्न विचारूया आणि मग तुम्ही ती लिहून घ्या आणि त्याची उत्तरं पण द्या. ठीक आहे? तर समजली का ही कविता? कुणाला काही कळलं नाही? मला कराले. सगळ्यांना कळालंय? काही गोष्ट आहे, एखादी ओळ समजली नाही किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही असं आहे कुणाला? आयुष्य समजलं का? सगळ्यांना कविता समजली आहे ना? रिमझिम म्हणजे रिमझिम म्हणजे पण म्हणत नाही का पाऊस कमी ओसरायला लागल्यावरती जे थोडंसं हलकासा पाऊस येतो. ड्रिझलिंग ड्रिझलिंग. म्हणता ना तुम्ही? ड्रिझलिंग म्हणजे रिमझिम. रिमझिम अनिशा. म्हणजे रायटिंग. हा? रिमझिम म्हणजे रायटिंग ना. रिमझिम म्हणजे काय? पुन्हा विचार आयुष, काय म्हणतोस तू? हा, ऐकू आयुष काय म्हणतोय? रिमझिम म्हणजे रायटिंग ना. रायटिंग. लाइटिंग नाही, लाइटिंगला विजेचा लखलखाट असं म्हणतात. रिमझिम म्हणजे थोडा थोडा पाऊस पडतो ना, एकदम हलकासा पाऊस पडतो. ड्रिझलिंग म्हणतात तुम्ही इंग्लिशमध्ये, त्याला मराठीत रिमझिम म्हणतो. हा, अनिशा विचार.
रेघात म्हणजे लाईन्स. पाऊस पडताना कसा तो असा सरळ लाईन मध्ये पडतो ना. तुम्ही जर तुमच्या टेरेसवरून किंवा बाल्कनीतून पाऊस पाहिला तर तो असा लाईन्स सारखा दिसतो. तर त्याला त्यांनी रेघा म्हटलंय. रेघा म्हणजे लाईन, सरळ लाईन मध्ये पडणारा पाऊस. स्वरित, काय तुला काही विचारायचं आहे? हँड रेस केलास ना? नाही काय हम्म. जान्हवी, विचारायचं होतं तुला प्रश्न. मॅम माझ्या आईला काही बोलायचं होतं. हा, हम्म. हॅलो मॅम. हम्म. म्हटलं आता परीक्षा आहे ना याची, कोविडची एक्झाम आहे ना? हो हो, कोविड नाही, परिचय परिचय. परिचय. हो हो. तर जान्हवी 3 परीक्षा पास झाली, माध्यमापर्यंत झालेली ही परीक्षा. अच्छा, हा बरोबर. तर कोविडची आहे तर 25 तारखेला आहे का मॅम? ऑक्टोबरला, म्हणजे 5 ऑक्टोबरला. नाही 15 नाही, ऑक्टोबरला. मग केव्हा आहे परीक्षा? परीक्षेची तारीख वगैरे ग्रुपवरती पाठवू आम्ही. पण मग तिला कोविडचं हो मग का? मिळालं का अभ्यासक्रम वगैरे? हो, मग आमच्या इथं परीक्षा होत असते. तर ह्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. आलेला आहे मेसेज ग्रुपमध्ये आमच्या. तर मला सिलेबस हवा होता, तर मला मिळेल का? मग तुम्ही याच्या आधीच्या परीक्षा कशा काय दिलेल्या? म्हणजे तिथे त्या केंद्रावर आम्ही इंदोर वरून ते इथं अतुला शेंडे करून काकू आहे, त्या परीक्षा घेतात गृह नाही मग महाराष्ट्राच्या. तुम्ही त्या केंद्रावर जायच्या का मग परीक्षा हो, द्यायला? केंद्रावर जातो आम्ही. हो, केंद्रावर अच्छा. जातो. हा हा, बरोबर. पण त्यांनी ह्यावेळेस सिलेबस मॅम पाठवला नाहीये. मग मला मिळेल का आपल्या इथून सिलेबस? हो, मी पाठवते तुम्हाला. पहिली परीक्षा ना कोविडची? हो, कोविडची पहिली परीक्षा. हो, त्या चालेल. ऍक्च्युली म्हणाल्या होत्या की जानूला व्याकरण वगैरे येईल का वगैरे, तर मी म्हटलं ती आहे क्लासला वगैरे अटेंड करते, पण घ्यायचा प्रयत्न करेल जसं असेल हम्म. तसं. मी तुम्हाला आणि सिलेबस आता पाठवते. मी तुम्हाला हो सिलेबस चालेल. पाठवते. पण मग हो हो तुम्हाला करून स्वतःच घ्यावं लागेल, कारण की याच्या मागच्या परीक्षेचा पण तुम्हीच अभ्यास करून घेतला असेल ना? हो हो, घेतला होता. हो हा, हो. अभ्यासक्रम देते मी आणि मग तुम्हाला त्या नाही, म्हटलं जान्हवी आता तुमची विद्यार्थिनी, तर ती करू शकेल की नाही म्हटलं, तेच विचारत होती मी. नाही कोविडची. मी तुम्हाला अभ्यासक्रम पाठवते कोविडचा. आणि मग हा, तुम्हाला करून घ्यावं लागेल, ते मी म्हणते असं. हो तेच. हो, पाठवते मी. आता दोन्ही तिन्ही वेळेस घेतलं पुढची होतं, पण त्या काकू मला म्हणाल्या की हा, व्याकरण आहे म्हणे बेटा, तर पुढच्या वर्षी घे. पण तिची इच्छा आहे परीक्षा द्यायची, तर अच्छा. ती म्हणाली तिची एक्झाम झाली तर मी देऊ देते तिला. मग चालेल ना? बरं बरं, चालेल. अभ्यासक्रम पाठवते मी आणि फक्त त्याच्या पुढच्या हो. परीक्षा द्यायचं ते कधी राहील काय, तर त्या ज्या तुम्ही म्हटल्यात ना हा. कोण शेंडे त्या काकू आहेत, तर त्यांच्याशीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. हो हो ठीक आहे. हो, ते निबंध प्रतियोगिता आणि हे घेतात हा. ते. बरं धन्यवाद बरं. मॅडम. हा, हो. अजून कोणाला काही विचारायचं आहे? म्हणजे सगळ्यांना समजलंय? हा चालेल, मग याच्यावरती ना आपण काही प्रश्न विचारूया. मॅडम, तुम्ही आणलेत का प्रश्न काढून काही? हो हो, आहेत. मी विचारते ते प्रश्न. हो हो. अं, न्हाणे. न्हाणेचा अर्थ माहितीये सगळ्यांना काय आहे? नाही मॅम. नाही मॅम. ते अंघोळ करणे. अंघोळ. ते आंघोळ खूप करणं अंघोळ त्याला करणं. अंघोळ करणं, बरोबर आहे. अंघोळ करणं. त्यानंतर मोराला कुठे नाचायला सांगते? मोर मोर आणि ती कुठे नाचते मुलगी पंक्तीतली? आंब्याच्या वनात. आंब्याच्या आंब्याच्या वनात आणि वनात नाचते. नदीमध्ये. आंब्याच्या वनात. आंब्याच्या वनात. हे बघा, सर्वांनी सर्वांनी एकाच वेळेस नका बोलू. हँड रेज करा. हँड रेज करा. आणि आम्ही मग एकेकाला एकेकाला विचारू. विचारू, हो की नाही? हं? कवीने 7 रंगी कमान कशाला म्हटले आहे? कोणी कोणी केलाय हात रेज? हा, इरा सांगतेस? सांग, पूर्ण वाक्यात उत्तर दे. इंद्रधनुष. हा, कवींनी इंद्रधनुष्याला 7 रंगी कमान असे म्हटले आहे. त्यानंतर खालील प्रश्न 1 किंवा 2 शब्दात तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? हँड रेज करायचा.
पिकॉक पिकॉक हा, पिकॉकला आपण मराठीत काय म्हणतो? मोर हा, मग पूर्ण मोर. वाक्यात उत्तर काय येईल? मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. हम्म? आता आयुष तू आन्सर दे. हा, आयुष आन्सर देईल. ढगाला कवींनी कशाची उपमा दिली आहे? ढगांची वारा झुंजराले, काळ काळ कापूस पिंजराले. हा, उपमा देणं म्हणजे ते कशाचं सिंबॉलिक आहे, त्याच्यासारखं दिसणारं काय आहे, की कवींनी त्याची तुलना ढगाची तुलना कशाबरोबर केली आहे, कशाची उपमा दिली आहे? काळ काळ कापूस पिंजराले. कापूस. बरोबर. कवींनी ढगाला काळ्या कापसाची उपमा दिली आहे. छान. आता पुढचं उत्तर कोण सांगतं? अनिशा सांगेल. हं. पुढचा प्रश्न विचारते. मोर कुठे नाचणार आहे? मोर आंब्याच्या वनात नाचणार आहे. बरोबर. मोर आंब्याच्या वनात नाचणार आहे. अजून कोण राहिलं? तनुष. पुढचं उत्तर तनुषने द्यायचं. वारा कोणाशी झुंजत आहे? काय? वारा कोणाशी झुंजत आहे? पावसाची हा, पावसाशी नाही. वारा कोणाशी झुंजत आहे ती ओळ वाच बरं. कुठलं? वारा कोणाशी झुंजत आहे? जान्हवीने हात वर केले. जान्हवी सांगतेस? मॅम ढगाशी वारा ढगांशी झुंजत आहे. कवितेत आहे ना, ढगांशी वारा हा, झुंजला. नाही. आलं ना? मिळाली तनुष तुला ती लाईन? ओळ मिळाली ती? मिळाली. हा. आता कोण राहिलंय अजून? ऋत्विक. धार कशी झरत आहे? धार कशी झरत आहे? हा, सांग मॅडमला मग. मॅम झरझर धार झर झर झरत आहे. अजून इरा तू दिलंस आन्सर? तळ्यात कोण नाचतात? तळ्यात कोण नाचतं? थेंब शाबास. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. थेंब तळ्यात नाचत आहेत. अजून 7वा प्रश्न आपला. कोण देणार? कोण राहिला आन्सर? दिला नाही. प्रणवी तू सांगशील आन्सर? देता येईल तुला? ठीक आहे, मी विचारते ज्याला. प्रणवी देता येईल तुला उत्तर? नाही, मला कधी भूक नाहीये. हा, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. हात वर करा तुम्ही, हँड रेज करा ज्याला येतं त्याने. टाळी कोण देते? कोण देतंय टाळी? मॅम वीज वीज देते. वीज येते टाळी. वीज देते टाळी. पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागते? स्वरित सांग. पावसाची पाने. नाही. पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागते? कमानी खाली कमानी खाली कोमानी ती काळी. कमान कसली आहे? काय आहे कमान? मॅम 7 रंग कमान. हा, 7 रंगी कमान. 7 रंगी कमान दिसू लागते पावसाची रिमझिम. इंद्रधनुष्य. पण त्याला कवितेत कवींनी 7 रंगी कमान
असा शब्द वापरलाय. मग तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्ही उत्तर लिहिणार, पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात 7 रंगी कमान दिसू लागते. पुढे कोण उत्तर देणार? अनिशा देणार तू? पानावर टपटप कशाचा आवाज येतो? पानावर टपटप कशाचा आवाज येतो? पावसाच्या थेंबांचा. थेंबांचा आवाज येतो. थेंबांचा आवाज येते. थेंबांचा आवाज येते. सगळ्यांना येतोय. थेंबांचा आवाज. आता सवंगडी कोणत्या रंगाचा आहे? निळ्या. निळ्या रंगाचा आहे सवंगडी. का बरं त्या मोराला निळ्या रंगाचाच का म्हटलंय? निळ्या सवंगड्या नाच. सोंगड्या म्हणजे सवंगड्या म्हणजे मित्र, फ्रेंड. मराठीत त्याला सवंगडी असं पण म्हणतात. कवितेत कवींनी त्याला सवंगड्या म्हटले. निळ्या सवंगड्या नाच. तर त्याला निळा का म्हटलंय मोराला? बिकॉज ते ब्लू कलर मध्ये राहते. काय म्हंटल? ते निळ्या कलर मध्ये राहते. कारण ते निळ्या कलर मध्ये राहते म्हणून. हो बरोबर. मोराची जी मान आहे ती पूर्ण निळीशार असते, निळ्या कलरची असते. आणि त्याचा जो पिसारा आहे, जो पिसारा फुलवून नाचतो, तोही बऱ्यापैकी निळ्या रंगाचा असतो. निळ्या आणि जांभळ्या रंगाचा. निळसर छटा असतात. म्हणून त्याला कवींनी निळा मित्र, ब्ल्यू कलरचा फ्रेंड, निळा मित्र किंवा निळा सवंगडी म्हटलं आहे. मग सवंगडी कोणत्या रंगाचा आहे? तर सवंगडी निळ्या रंगाचा आहे. असं उत्तर आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे आहे. ही कविता कोणी लिहिली आहे? नाचरे मोरा. ही कविता कोणी लिहिली आहे? माडगुळकर. जान्हवीला पण द्यायचं उत्तर. हा सांग जान्हवी. ग दी माडगुळकर. ग दी माडगुळकर. आपण त्यांना मराठीत ते खूप मोठे कवी आहे. खूप जुने आणि खूप मोठे. त्यांनी खूप साऱ्या कवितांच्या रचना केल्या आणि अतिशय प्रसिद्ध सिद्धहस्त कवी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी. अजून त्यांनी एक त्यांची अजरामर म्हणजे कायम सगळ्यांच्या लक्षात राहील अशी गीतरचना होती, गीत रामायण. गीतरामायण सुद्धा गदिमांनीच लिहिलंय. त्यांना ह्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये आपण गदिमा म्हणून म्हणतो. पूर्ण नाव त्यांचं ग दी माडगुळकर. ठीक आहे, मग आपले प्रश्न उत्तर झाली आहेत आणि 8 पण वाजलेत. मग पुढच्या वेळेला हे कविता तुम्ही व्यवस्थित वाचा, पूर्ण अर्थ प्रत्येक शब्दाचा लक्षात घ्या आणि कविता समजून घ्या. म्हणजे कवितेवर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला तो व्यवस्थित लिहिता येईल. आणि ह्याच्यात काही जोडाक्षर पण आली आहेत. सौंगड्या, ती प्रत्येक जोडाक्षर आधी लिहून बघा, एकदा सराव करा त्याचा, म्हणजे परीक्षेत तुम्हाला ती बिनचूक लिहिता येतील. ठीक आहे. ठीक आहे. वाचनाची पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे मॅम, मी वाचनाची प्रॅक्टिस करणार. ठीक आहे मॅम. असं मध्ये मध्ये अडखळतात की नाही तुम्ही वाचताना काही काही जण, तसं नको व्हायला म्हणून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चालेल. आणि ज्यांनी मागच्या धड्याचे किंवा कवितेचे स्वाध्यायाखालीचे प्रश्न सोडवलेले नाही आहेत त्यांनी ते सोडवा आणि ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे मॅम. ठीक आहे. चालेल, चला मग भेटूया पुढच्या वर्गात. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री.